हॅलो गाईज, आज माझ्या मुलाचं बोरनाचा कार्यक्रम आहे. ते डेकोरेशन केलेलं आहे बघा. त्याचा बोरनाचा कार्यक्रम पण आणि हळदी कुंकूचा कार्यक्रम पण दोघांचं डेकोरेशन केलेलं आहे. सुवासिनींना बोलवलेलं आहे. सर्वांना देण्यासाठी हळदी कुंकूचं करंडा मागवलेला आहे. सर्वांना नाश्ता वगैरे, चहा पाणी वगैरे सर्व केलेलं आहे. सर्व मी मदत केलेली आहे, पर मला मदत सर्वांनी केलेली आहे. ती आमच्यासमोर भाभी राहते, त्या भाभींनी मदत केलेली आहे. काना बघा कशी धावपळ करतोय. ही रांगोळी आम्ही दोघांनी मिळून काढलेली आहे हळदी कुंकूची. सर्व डेकोरेशन केलं आहे. काना बसायचं नावच नाही घ्यायचं, मग बसला जेमतेम. मग त्याला आरती खूप आवडते, मग आरतीचं त्याला सांगितलं. आता शांत बसला आहे माझा दादा. बघतोय, ओंकार म्हणतोय, हसतोय. त्याला असं वाटतंय मम्मीने नवीन नवीन काय केलं आहे, छान वाटतंय त्याला. त्याच्यासाठी खूप विशेष असं वाटतंय त्याला. मग तो ओंकार करतो. सर्वांनी आरती केली, पूजा केली त्याची. रडायला लागून गेला तेवढ्यात, मग मम्माने केली. त्याचं रडणं चालून गेलं. बसायचं नावच नाही घेत होता. बाकीच्यांनी केली आणि बाकीच्यांनी काही केले नाही. मग रडायचा, बसायचा नाही, माझ्या मांडीवर येऊन बसायचा. एवढं डेकोरेशन केलं, एवढी तयारी केली, पण माझ्या कानाला काही व्यवस्थित बसता येत नव्हतं. हे बघा आमचे मॅडम आहेत, इथल्या कंपनीतलेच मॅडम आहेत. आम्ही कंपनीमध्ये अमरावतीला राहतो ना, आमचे बाजूचे बघा. उठ बस्या करतोय तो, बसायचं नावच नाही घेते. सर्वजण आरती करण्यासाठी उत्साह येतो, पण तो काही आरती करू देत नाही. एवढं डेकोरेशन केलं, पण काना काही व्यवस्थित बसत नाही आहे. मग माझ्या मांडीवर येऊन मग बसला. मग केली बाकीच्यांनी आरती वगैरे. त्याच्यानंतर मग आम्ही चहा नाश्ता काय कचोरीचा मेनू ठेवलेला होता. सर्वांनी करून मग हळदी कुंकूची पूजा केली. सर्वांना कोणी उखाणे घेतले, कोणी नावं घेतली. थोडाफार डान्स केला. मग सर्वजण घरी गेले आपले. बघा किती त्रास देतोय काना, ऐकत नाही. समोरची आंटी आली त्याला समजायला, पण काना काही ऐकत नाही आहे. करताय आता सर्वजण थोडं थोडं शांत करून मग एक एक जण पूजा करताय त्याची. त्याचं ऑप्शन करताय सर्वजण मिळून, पण काना काही ऑप्शन करू देत नाही आहे. मग माझी हळदी कुंकू करायला लागून गेले. बघा कसं उपवासा करतोय. असं छोटंसं त्याला बोरनाचा कार्यक्रम केला होता. त्याला पाटावर अगोदर बसला तो, पण गर्दी बघून माझा काना खूप घाबरून जातो. तो कसं तो एकटा राहतो ना, त्याला गर्दीची सवय नाही. तो गर्दी बघून थांबून जातो.